मित्रांनो, या अगोदर आपण पाहिले देशी शब्द आणि आता आपण पाहणार आहोत पोर्तुगालमधून आलेले आणि मराठी भाषेत रुजू झालेले शब्द. या अगोदर जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. चला तर मग पाहूयात मराठी भाषेत रुजू झालेली पोर्तुगीजी शब्द. पोर्तुगीज भारतात येताना बांबूचा तुरुंग सोबत घेऊन आले. चावीने तुरुंगाचा दरवाजा उघडताच मधून पलटण बाहेर आली. पलटण बाहेर येऊ नये म्हणून त्याला बोच लावण्यात आलं आणि त्या पलटण जेवढी बाहेर आली होती ती सगळी नाताळची पलटण होती. त्यांच्या हातात एक एक पाव होता. त्या पावावर एक फीत बांधलेली होती आणि ते पाव कंपन करीत होते. कंपन करत असताना त्या पावातून बटाटे बाहेर पडू लागले. ते सगळे बटाटे बाजारात नेऊन विकले आणि त्याच्यातून पैसे कमवले आणि त्या पैशाचं एक फणस विकत घेतलं. फणस कापल्याच्या नंतर त्याच्यातून एक पपई निघाली. पपई ठेवली मेजवर. मेजवर आधीच साबण आणि साबुदाणा ठेवलं होतं. त्या मेजच्या साईडलाच एक कर्नल बसला होता. त्याचं नाव होतं मिस्त्री. त्याने आपला बटवा बाहेर काढला आणि त्याला इस्त्री केली. हे पाहून मला खूप हसू आलं. याचा त्याला खूप राग आला. त्याने काडतूस काढून आपल्या पिस्तुकीमध्ये टाकलं आणि मला बोलला, सारा पुरावाच नष्ट करून टाकतो. मग मी पळत जाऊन अलमारीमध्ये लपून बसलो. त्या अलमारीमध्ये अगोदरच काजे होते. त्या काजेंच्या डोक्यावर टोपी होती. ते तिथे लवाद करत होते. लवाद करू नये म्हणून मी त्यांना एक एक पेरू दिला. त्या सर्वांनी ते पेरू घेऊन माझ्याकडेच भिरकावले आणि ते सगळे पेरू माझ्या मागच्या पायरीवर पडले. मी मागे पालटून पाहतच होतो. तेवढ्यात तिथे कर्नलची बायको आली आणि तिच्या हातात होती बादली. त्या बादलीमध्ये होते कोबी, अननस आणि भोपळा. हे सर्व तिनं आमच्याकडे भिरकावलं. त्यापैकी भोपळा माझ्या डोक्यात बसला म्हणून माझं डोकं फिरलं. मी बाजूला पडलेला पिंप उचलला आणि तिच्या डोक्यात हाणला म्हणून मला तुरुंगात डांबलं गेलं. तुरुंगामध्ये बिजागिरीचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं. तिथे एक कमांडर होता. त्याचं नाव होतं बतेला. त्याने मला पगार दिली. एक बिस्किट दिली. ते बिस्किट नेऊन मी तिजोरीत ठेवलं. तिजोरीत का ठेवलं म्हणून मला त्याने चेप दिला आणि बाहेर जाऊन एक परात घेऊन आला. त्या परातीत होता पिस्तूल आणि कापूस. मी त्याला माझ्यापासली तंबाखू आणि रोटी दिली. त्या कमांडरने ती रोटी माझ्या शिरपेचात आणली. मित्रांनो, हे होते पोर्तुगीजी शब्द. या पोर्तुगीजी शब्दांसाठी तुम्ही स्वतःची पण गोष्ट तयार करू शकता. या गोष्टीला ॲनिमेशन पाहिल्यासारखे डोळे बंद करून डोक्यात आठवायचं आहे. त्यामुळे हे सगळे शब्द पाठ होऊन जातील. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला काही कामाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रासोबत. मी अशीच नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. धन्यवाद.